यावर्षी आम्ही सगळी पोरं चांगल्या अंकांनी पास झालेलो होतो. आमची येडपट यमी ही अभ्यासाच्या वाळूचे कण रगडवून रगडवून पास झालेली होती. आमचा गोड लाडका साखा दिवसेंदिवस वाढत होता. आता आमचे आत्मा तुकादादा 9वीला जाऊन ते चिकोडीला शिकायला गेले होते आणि ते चिकोडीतच एका वसतिगृहात राहत होते. सुट्टीच्या वेळी सुरेश रमेश दादाबरोबर ते आमच्या वाड्यात येत असत. मी, सगुणा, चिंगी, यशवंत, तसंच सदापा काकांच्या राधा, मैना आणि जयता काकांचा ज्ञानेश्वर असे आम्ही 7 जण 7वीची परीक्षा छानपैकी उत्तीर्ण होऊन 8वीत गेलो होतो. तेव्हा आबांनीच आम्हा सर्वांची नावं आंबेडकर विद्यालयात घालून आबांच्या वाड्यात आमची राहायची सोय केलेली होती. त्यावेळी आबांचा वाडा आमच्या मुलांच्या येण्यानं भरला होता, तर आमचा वाडा अगदी रिकामा झालेला होता. माझ्या या विद्यार्थी दशेत आबांच्या वाड्यात आम्ही पोरांनी जी मजा केली ना, ती मला आजही आठवतीये. आमच्या बाजीराव काकांची देखणी मुलगी चंपा माझ्या आणि सगुणेपेक्षा थोडी मोठी होती. आम्ही दोघी चंपाच्याच खोलीत राहत होतो. ती माझी आणि सगुणेची चांगली मैत्रिणीसुद्धा होती. तसंच आमची मंजी आणि यमी अजून 6वीत होत्या, परंतु आजीनं त्यांनाही आमच्याबरोबर कोल्हापूरला शिकायला पाठवलं होतं, कारण त्या दोघी माझ्या आणि सगुणेशिवाय राहूच शकत नव्हत्या. आणि पुन्हा 7वीनंतर त्यांना इथेच यायला लागणार होतं ना, म्हणून आजीने त्यांना आत्ताच कोल्हापूरला दिलं पाठवून. आमचे सुरेश रमेश दादा आता इंजिनिअरिंग कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाला गेले होते. आमचे आबा आता आम्हा पोरांचे पूर्वीसारखे फार लाड करत होते. आम्हाला कोल्हापूरच्या प्रसिद्ध स्थळी नेऊन आपला कोल्हापूरचा जुना इतिहास आम्हाला पुन्हा पुन्हा नव्या नवलाईनं ऐकवत, तेव्हा आम्हा पोरांना ते पुन्हा पुन्हा ऐकणंसुद्धा फार आवडत असे. कधी आबांना लहर आली की आम्हा सगळ्या पोरांना घेऊन संध्याकाळी एखादा चित्रपट दाखवून आणत असत आणि नंतर परत वाड्यात येताना आम्हाला हॉटेलात नेऊन बटाटेवडा, मसाला डोसा, भजी असे आरोग्याला हानिकारक पण चमचमीत खाणं मनसोक्त खाऊ घालत आणि तेव्हा ते म्हणत, की अरे हेच तुमचं खाण्यापिण्याचं वय आहे, भरपूर खाऊन घ्या. तेव्हा आमच्या या लहानशा आयुष्यातलं असं हे बाजारी खाणं खाताना आम्हा पोरांना फार मजा येत असे. आता असं हे खाणं शिरगुप पिऊन माझे बाबा किंवा काका आणत असत, तरी ते खाणं म्हणजे पेढे, लाडू किंवा जिलेबी असं गोड खाणं, आणि ते खाणंही शिरगुप पिऊन घरी येता येता कागदाला चिकटलेलं असे. त्यात माझे बाबा आणि काका कधीच मसाला डोसा, भेळ, शिरापुरी, बटाटावडा असलं खाणं आणत नसत. कधी कधी भजी आणत, पण ती सुद्धा घरी पोचता पोचता थंड होऊन मऊ पडत असे. पण इथं कसं, आम्ही अगदी खुर्चीवर बसून टेबलावर ठेवून ते गरम गरम खाणं खायचो, त्यामुळे त्या खाण्याचं समाधान काही वेगळंच असायचं. आमच्या शंकर काकांचा अबोल गुणवंत आता 9वीत गेला होता आणि आता तो आम्हा सर्वांशी अगदी मिळून मिसळून वागत होता. आम्हा सगळ्या पोरांना आबाच्या वाड्यात कसली कमी नव्हती. अनेक वेळा अगदी भल्या पहाटे आबा आम्हा पोरांना आमच्या साखर झोपेतनं उठवून दूध कट्ट्यावर नेऊन भरपूर दूध पिऊ घालत आणि आमचं असं दूध पिऊन झालं की 4-4 खारीक बदाम आमच्या हातावर ठेवत असत. आता आबांच्या वाड्यात आम्ही सगळी पोरं फार मजेत होतो. तरी कधी रात्री झोपताना मला माझा 7माईंचा वाडा आठवत राहील. माझे आई बाबा, धोंड्या, आजी, आत्या, माझे काका काकू सगळंच आठवून मी खूप अस्वस्थ होत असे. त्यात आता आम्हा पोरांच्या नसण्यानं आमचा वाडा फार रिकामा झाला होता. आता आमच्या सखाशिवाय आमच्या वाड्यात कोणीच लहान असं नव्हतं. आमच्या वाड्यासारखा जयता काकांचा वाडा आणि सदाप्पा काकांचा वाडासुद्धा रिकामा झाला होता आणि आमची मांजरीवाडी पूर्वीसारखीच असली तरी आजीला ती रिकामी रिकामी वाटत होती. आमची आजी, आत्या आणि तातू आमच्या या अशा जाण्यानं फार एकटे एकटे झाले होते, कारण आम्हा पोरांचा घोळका आमच्या आयांपेक्षा आजी आणि आत्याजवळ जास्त असायचा. कधी त्या दोघी रात्री आमच्या गुरुजींशी बोलत आपल्या जुन्या आठवणी काढून डोळे पुसत बरीच रात्र जागत बसायच्या. आत्या तर माझी फार आठवण काढत असे, तसं मी तिच्याच फार जवळ होते. आमचा सखा गेला त्यावेळी माझी झालेली मनस्थिती, माझं तिला धरून वारंवार रडणं तिला इतकं अस्वस्थ करत असे की अनेक वेळा आत्या एकटीच कोल्हापूरला येऊन मला भेटून जायची. आता आजीला आत्याला सखाचा विरंगुळा होता. राणी काकूंची मुलं त्यांच्याकडे येत असत, परंतु रात्र रात्र त्या दोघींना अगदी खायला येत असे.
कधी आजी आमच्या तातूला म्हणायची, तातू तू बरं केलंस बाबा, शिकला नाहीस ते, नाही तर आज तू सुद्धा वाड्यात नसतास. माझ्या आजीला आणि आत्याला एवढं आमच्या जाण्याचं दुःख होतं. कधी आजी पान खाता खाता या 3 वर्षात आमच्या मांजरेवाडीत किती घटना घडल्या त्या सगळ्याचा आढावा घेत आमच्या गुरुजींशी बोलत राही आणि नंतर आम्हा पोरांच्या आठवणी काढून रडत राही. त्यावेळी आमचे गुरुजी खाली मान घालून आजीचं ते मूक रुदन ऐकत बसायचे. माझी आजी त्यावेळी रडवेली होऊन त्यांना म्हणत असे की गुरुजी काहीही होऊ देत, परंतु आपल्या प्रियजनांना आपल्यापासून असं दूर पाठवणं फार कष्टाचं आणि दुःखदायक असतं. काल परवा तर माझा वाडा भरलेला होता आणि आता बघा एकदम रिकामा आहे. त्यावेळी गुरुजी आपल्या विडीचे 2 झुरके घेऊन आजीला समजवत की आजीबाई तुम्ही अशा भावना प्रधान होऊ नका, अशानं तुमची प्रकृती ढासळेल. आता तुम्ही फक्त एवढाच विचार करा की आपली नातवंडं आपल्या पुढच्या यशस्वी जीवनाची पायरी चढून वर वर जात आहेत. मग त्या विचारांनी तुमचं मन हलकं होईल हो. त्यावेळी माझी आजी हताशपणे म्हणायची, कसली कर्माची शिडी गुरुजी, मी माझ्या आयुष्याची एक एक शिडी उतरतीये आणि ती सगळी माझ्यापासनं दूर आहेत. गुरुजी आमची सरस्वती फार वेगळी पोर आहे हो. आमचा सखा गेल्यानंतर तिने इतकं काही भोगलं, त्यावेळचा तिचा तो दयनीय चेहरा मला सतत आठवतो गुरुजी. हे बघा आजीबाई, आता ते पूर्वीचं सगळं विसरा. अहो प्रत्येकाच्या आयुष्यात असे चढ उतार येतच असतात, ते काही आठवणीत ठेवायचे नसतात हो. पण असं म्हणता म्हणता ते स्वतःच गप्प होऊन जायचे. माझी आजी आणि आत्या आता खूप थकल्या भागल्या होत्या. त्या दोघींनी आम्हा पोरांची विलक्षण हाय घेतली होती. इथे आम्हा पोरांना सुरुवातीला आमच्या वाड्याची विलक्षण आठवण येत असे, पण नंतर आमच्या शाळा चालू झाल्या. त्या नव्या शाळेच्या, नव्या मैत्रिणींच्या, नव्या नवलाईत आम्ही पोरं रमून गेलो. त्यामुळे आता आम्हाला आमच्या वाड्याची आठवण विशेष येत नसे. त्यात आमच्या वाड्यातले आजी सोडून कोणी ना कोणी जात येत होतं. आमचा इथला प्रत्येक दिवस घाईगर्दीचा, भरगच्च कार्यक्रमाचा असे. आमच्या आबांच्या वाड्यातली सगळी मंडळी इतकी प्रेमळ होती, चांगली होती की आम्हा पोरांना इथे कधीही कसलाही संकोच वाटला नव्हता. त्यामुळे आम्ही पोरं आमच्या वाड्या इतकंच इथेही रुळलो होतो. हे आमचं नव्या नवलाईचं जीवन आम्हा सगळ्यांना फार भावलं होतं. त्यामुळे सर्वांशीच आम्ही मोकळेपणानं वागत होतो, तिथे मोकळेपणानं वावरतही होतो. आमच्या रमाकाकू आम्हा प्रत्येक पोराकडे आईच्या मायेनं बघून आमची काळजी घ्यायच्या. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींची सवय होऊन उगाचच घरच्या आठवणीनं इथे डोळे ओले करावेत असं कधी वाटतही नसे. तसा वेळ आमच्याजवळ नव्हताच मुळे. आमची चंपा मात्र अनेकदा आमच्या तातूची खूप आठवण काढत असे. तातूनी शिकायला हवं असं ती नेहमी म्हणायची. कधीकधी तर तातू किती हुशार आहे, तो किती चांगला आहे हे तिचं पुराण चालू झालं की मला इतका कंटाळा यायचा की एकदा मी तिला म्हणाले की चंपे, अगं तातूचं इतकं कौतुक करण्यासारखा तो तसा नाही आहे, तो 1 नंबरचा मूर्ख आहे. आता तूच मला सांग, कोणी जनावरात इतकं रमतं का? अगं त्याच्या जवळ गेलं की भास्कन शेणाचा वास येतो. पूर्वी आमच्या मंगी काकूंना हळद तेलाचा वास यायचा ना, तसा. तेव्हा चंपा एकदम डोळे मोठे करून मला म्हणाली, सरस्वते तुला तातू आवडत नाही? तेव्हा मात्र मी गडबडले आणि मला आमचा प्रेमळ तातू एकदम आठवला. मी रडवेली झाले आणि म्हणाले, नाही ग चंपे, मला आमचा तातू खूप आवडतो आणि तू म्हणतेस ना तसा तो खूप चांगला सुद्धा आहे. तेव्हा चंपा हसली. त्याच दिवशी रात्री मला अचानक जाग आली आणि मला ती संध्याकाळ आठवली होती. त्या अशुभ वेळी मीच ती ढोल्या पक्षीण तातूला दाखवली होती आणि तिने मला चावू नये म्हणून माझ्या त्या फार चांगल्या काका भाऊनं आपल्या हातात आईची पोलकी गुंडाळून ती ढोल्या पक्षीण पकडली होती. आणि आज त्याला मी 1 नंबरचा मूर्ख म्हणाले. मला त्या क्षणी इतकं वाईट वाटलं म्हणून सांगू. नंतर मला आमचा वाडा आठवला होता. ते झपाटलेलं बाभळीचं रान, त्या आमच्या सातमाई, ती माझी आजी, ती माझी आत्या, हे सगळं आठवलं आणि माझा जीव गलबलून गेला. पूर्वी सखाच्या वेळी माझा जीव असा गलबलला की मी आत्याच्या कुशीत शिरायचे आणि खूप रडायचे. आत्याही मला रडू द्यायची. त्यावेळी तिच्या कुशीत शिरल्यावर मला फार बरं वाटायचं, मोकळं मोकळं वाटायचं.
आत्ताही मला असं रडायला आत्या हवी होती, पण ती फार फार दूर होती. मी कोल्हापूरला आबांच्या वाड्यात असताना नंतर अनेकदा असं होत असे. एकदा मी सगुणेला विचारलं की सगुणे, तुला कधी रात्री अचानक जाग येऊन आपल्या वाड्याच्या आठवणीने रडायला येतं का? ती हसून म्हणाली, सरस्वती, तुझं आपलं जगा वेगळं आहे बघ. अगं, रात्री उठून आपण आपल्या वाड्याच्या आठवणीने का रडायचं? मला नाही बाई कधी रात्री जाग येऊन असं रडायला येत. मी अगदी त्यावेळी गप्प झाले. त्यावेळी आम्हा कोणालाच माहिती नव्हतं की आमच्या जाण्यानं आजी आणि आत्या किती एकट्या झाल्या आहेत. त्यात काय झालं होतं, आता आबांचं वय झालं होतं. त्यामुळे शंकर काका, बाजीराव काका आता त्यांच्या वाड्याचा, शेतीचा कारभार बघत असत आणि आबा आम्हा पोरांबरोबर रमत. त्यांना आता जीपनं कोल्हापूर ते मांजरीवाडीचा प्रवाससुद्धा झेपत नसे. तसंच दर शनिवारी मांजरीवाडीत आम्हाला नेऊन नंतर सोमवारी सकाळी परत आणायला या दोन्ही काकांकडेही वेळ नसायचा. त्यामुळे आता महिन्यातून एकच वेळा आबा आम्हाला घेऊन आमच्या वाड्याकडे जात. त्यात आम्ही पोरं शनिवारी रविवारी आबांबरोबर अनेक कार्यक्रम ठरवून ते 2 दिवस मनसोक्त कोल्हापूरची भटकंती करून बाजारी खाणं हादडायचो. त्यावेळी आजी सतत आबांच्या जीपचा आवाज घेत ओसरीवर बसलेली आहे हे आम्हाला माहीतही नव्हतं. त्यात काय व्हायचं, गुरुजी शाळेत गेले की आजी आत्याच्या चुलीकडे बसून पुन्हा पुन्हा आमच्या आठवणींच्या शिळ्या कडीला पुन्हा उकळे आणून आपला वेळ घालवत असे. आता तशी आत्या कधी एसटीने मध्येच यायची, आम्हा पोरांना भेटून जायची. पण वयोमानाने आजीला आता तो एसटीचा प्रवास झेपत नव्हता. त्यामुळे ती फक्त आम्ही कधी येणार याची वाट बघत राहायची. मला आठवतंय की आम्ही पोरं वाड्यात कधी आलो की आम्ही आबांच्या जीपमधनं उड्या मारत आजी आत्या आम्ही आलो असे ओरडत पडत वाड्यात शिरायचो. तेव्हा माझी थरथरणारी आजी उठून आम्हा सगळ्यांना घट्ट कुशीत घ्यायची. तेव्हा तिच्या छोट्या लुकलुकणाऱ्या डोळ्यात अश्रू असत आणि नंतर ती दिवसभर आम्हाला जवळ घेऊन आमच्या डोकीवरनं हात फिरवत हसत आणि बोलत राहायची. आम्हा सर्वांना आपल्या ताटातला भाकरीचा घास भरून म्हणायची, सरस्वते, सगुणे, यमे, चिंगे, तुम्हाला माझी आठवण येते का गं? तेव्हा मी एकदम थपकून म्हणाले होते, आजी, अनेक वेळा रात्री मला अचानक जाग येते, तुम्हा सगळ्यांची आठवण येते. हे ऐकून तिने खाली मान घातली. तेव्हा मला तिचं इतकं वाईट वाटलं म्हणून सांगू, मी हलकेच तिचा सुरकुतलेला हात हातात घेऊन म्हणाले, आजी, तू चल की गप आबांच्या वाड्यात आमच्याबरोबर राहायला. तसं ती अश्रू भरल्या डोळ्यांनी तरी हसत म्हणाली, अगं सरस्वते, मी कशी येणार? मला सखाला आपल्या वाड्याला सांभाळावं लागतं ना. हे बघ पोरी, इथली आठवण काढून रडायचं नाही, शिकायचं, कुणीतरी मोठं व्हायचं. हां, आमच्या वाड्यातले आमचे ते 2 दिवस भुर्रकन संपून जात आणि मग पुन्हा आम्ही कोल्हापूरच्या नव्या जगात रमून जायचो. आजी पुन्हा ओसरीवर बसून आबांच्या जीपचा आवाज येतोय का याचा कानोसा घेत राहायची. खरंच बालपणीच्या एक आठवणींनी भरलेले ते आठवणींचं माझ्या मनातलं तळं माझ्या मनात तरी नेहमी भरलेलं राहिलं होतं. त्यात कधी कमळाची फुलं फुलली नाहीत, तर आठवणींच्या मोगऱ्याचा वेल त्या तळ्यावर पसरून मला त्या आठवणींचा सुगंध देत राहिला होता. आमचा तातोबा उर्फ आमचा तातू फक्त आपल्या अस्तित्वाची खूण दाखवणाऱ्या सहीपुरतं शिकला होता. आता तो नागोकाकांबरोबर आमच्या शेताकडे जाऊन शेतीकाम बघून आमच्या रामोशांबरोबर तो स्वतः शेतात काम करायचा. त्याच्या त्या सततच्या अंगमेहनतीनं तातू आता अत्यंत पिळदार अंगकाठीचा आणि चांगलाच उंच नीच भरलेल्या बांध्याचा फार देखणा तरुण झाला होता. त्याच्या त्या पाणीदार काळ्याभोर डोळ्यामुळे आमच्या इरली काकू त्याला लाडानं बाजीराव पेशवे असं म्हणत असत. तसं या इरली काकूंचा तातू अगदी लहानपणापासून फार लाडका होता. त्याला आवडतात म्हणून ते आठवड्यातून 3-4 वेळा तरी कोल्हापुरी मटण रस्सा आणि वडे करून त्याला अगदी आपल्या चुलीजवळ बसून पोटभर खाऊ घालत. तसंच कधी माहेरी आबांकडे जाताना नेहमी त्याला आपल्याबरोबर नेत. पण नंतर आमचा सखा गेला आणि सगळंच बदलून गेलं होतं. आता सखाच्या पुन्हा येण्यानं ते सगळे सुखाचे दिवस पुन्हा उगवले होते. आता आत्मा, तुकादादा आणि आम्ही पोरं वाड्यात नसल्यामुळे आता वाड्यात मोठा म्हणून तातूचे सगळेजण लाड करत असत. त्यामुळे आता तातू मस्त ललगूट झालेला होता. आबांना आता वयोमानामुळे जीप घेऊन कोल्हापूर ते मांजरीवाडी हा लांबचा प्रवास झेपत नव्हता.
त्यामुळे आमचा तातू दर 15 दिवसांनी शुक्रवारी अगदी सकाळी शुक्राची चांदणी आकाशात असताना आमची बैलगाडी घेऊन आबांच्या वाड्यात आम्हा पोरांना आमच्या वाड्यात नेण्यासाठी न्यायला यायचा, कारण शनिवारी शाळेला अर्ध्या दिवसाची सुट्टी असे. तातू असा शुक्रवारी आला की आबा त्याला एकट्याला घेऊन कोल्हापूरची भटकंती करीत, त्याला मस्त खाऊ घालीत. त्यावेळी आम्ही शाळेत असायचो. शाळेतून नंतर आबांच्या वाड्यात आल्यावर रमाकाकू आम्हाला पटकन जेवायला वाढत, काहीतरी फराळाचे डबे सगळ्यांसाठी देत आणि आम्हा पोरांची नंतर आमच्या सातमाईंच्या वाड्यात जाण्याची धावपळ उडत असे. आमचा तातू असा शुक्रवारी आला की आमचे आबा तो बैलगाडीतून उतरल्याबरोबर त्याला दूध कट्ट्यावर घेऊन जात. नंतर तिथून आल्यावर रमाकाकू तातूजवळ वाड्यातल्या सगळ्यांची, विशेषतः इरली काकूची, सखाची चौकशी करून आबांना म्हणत, अहो आता त्याला कोल्हापूरवर फिरवत बसू नका, त्याला बाहेरचं आरबट चरबट खायला देऊ नका, दुपारी लवकर घरी या, मी तातूच्या आवडीचा बेत करायला सांगितला आहे. आबा डोळे मिचकवत म्हणत, म्हणजे मटण वाड्याचा ना? तसं डोकं हलवत रमाकाकू हसत. दुपारी पोट भरून आलेल्या तातूला त्या अगदी आपल्या जवळ बसून इरली काकूंसारखंच पोटभर मटण वडे खाऊ घालत. त्यावेळी म्हणत, बाळ तातू, अरे तुझी सगळी भावंडं शिकत असताना तुला का रे शिकावंसं नाही वाटलं? हे बघ बाळा, अजून वेळ गेली नाही, तू मनावर घे, अजूनही शिकशील. अरे आपले वामन गुरुजी आहेत ना, तुला शिकवतील ते. त्यावेळी मटणवडे हादडत तातू हसून म्हणे, काकू तुम्हाला खरं सांगू का, माझं मन शिक्षण घेण्यात रमतच नाही. मला आपलं शेतीवाडी करून आमच्या जनावरांना सांभाळायचं आहे आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे काकू, आज माझी सगळी भावंडं शिक्षणाच्या निमित्तानं दूर गेली आहेत. उद्या ती नोकरीनिमित्तानं बाहेर जातील, पण कधीतरी ती आपल्या वाड्यात परत आली तर त्यांच्या ताटात भाकरी ठेवायला ज्वारी नको का? आणि त्यांच्या ताटात भाकरी ठेवण्यासाठी मला शेतीवाडी केली पाहिजे ना. माझी भावंडं माझ्या कष्टाची भाकरी खातील आणि ती दूर गेल्यावर मी त्यांची शेती आणि जनावरं सांभाळीन. त्यामुळे काकू मला शिक्षणात वेळच घालवायचा नाही. त्यात माझी शिकलेली भावंडं मला काही कमी पडू देणार नाहीत याची खात्री आहे. आता काकू, माझी आजीच मला म्हणते की बरं झालं तातू तू शिकला नाहीस, नाही तर तू सुद्धा मला सोडून गेला असतास. म्हणजे बघा काकू, आत्ता तरी मी आमच्या आजीचा, आत्याचा आधार झालो आहे का नाही, आणि ते समाधान मला पुष्कळ आहे. त्यावेळी आमच्या तातूची आपल्या भावंडांवरची माया आणि त्याचा स्वार्थत्याग बघून रमाकाकू इतक्या गहिवरून जात. खरं म्हणजे त्यांना तातूचं ते अजब तत्त्वज्ञान काही कळत नव्हतं, पण तातू हा अत्यंत सज्जन आहे हे त्याक्षणी त्यांना पटत असे आणि त्याला आग्रह करून ते जेवायला घालत. त्याच्या पानात आणखीन मटणवडे घालून म्हणत, बाळा खा रे, भरपूर खा, शेतीवाडी करायला भरपूर ताकद लागते, खा बाळा, खा तू. आमचा तातोबा असा आम्हा पोरांना न्यायला आबांच्या वाड्यात आला की आमच्या चंपाबाई एकदम खुश होत. नंतर ती दोघं आमच्या खोलीत बसून तासनतास काय काय बोलत बसत देव जाणे. त्यात बोलताना उगाच हसत राहत. बरं, आता त्यांच्या बोलण्याचा खास असा विषय नसे, काहीही विषय काढून दोघंजणं चक्रमासारखे हसत राहत. त्यात रात्री ती दोघं इतकी बोलण्यात रंगून जात की मी, सगुणा, यमी, चिंगी चक्क झोपेनं पेंगायला लागायचो तरी आपलं ह्यांचं चालू. आमचे बाजीराव काका तातू आला की काय पाहिलवान, घरी सगळं ठीक आहे ना, असं म्हणत त्याची पाठ थोपटत. थोडक्यात काय, तातू आबांच्या वाड्यात आणि आमच्या वाड्यात सगळ्यांचा लाडका. एकदा कनी चंपाच मला म्हणाली, सरस्वती, अगं तुम्ही भावंड शिकत असताना या तातूलाच त्याच्या आईने गुळाचा गणपती करून घरी का बसवलंय ग? त्यांना वाटत नाही का आपल्या पोरांनाही शिकावं? तेव्हा मी एकदम चिडून आजीसारखे म्हणाले, ए चंपे, तू आमच्या मंगी काकांना काही बोलायचं नाही. त्यांनी आणि आजीनी कितीतरी वेळा त्याला शाळेत जायला सांगितलं, तोच जात नव्हता. आणि हे बघ, त्याला काही कोणी गुळाचा गणपती वगैरे करून ठेवलेलं नाही. तसं तातूला आपली सही करायला आमच्या गुरुजींनी शिकवलं आहे, तो आपली छान सही करू शकतो. नंतर माझ्याकडे बघणाऱ्या चंपेला मी हलकेच खालच्या आवाजात म्हणाले, चंपे, अगं तातूचे वडील म्हणजे आमचे नागू काकासुद्धा काही शिकलेले नाही आहेत. त्यांना आजींनी जबरदस्तीने शाळेत येऊन बसवलं तर मध्येच गुरुजींना एक बोट वर करून ते वर्गाबाहेर जात आणि सरळ किन्ना काकांच्या बावळीच्या रानात जाऊन लपत. अगं आमचे नागू काका शिकले नाहीत की आमच्या मंगी काकू शिकलेले नाहीत.
एकदा गुरुजींनी तातूच्या शिक्षणाबद्दल आजीला विचारलं तर आजी सरळ गुरुजींना म्हणाली, या गुरुजी, या तातूचा बाप नाही शिकला, त्याची आई नाही शिकली, तर हा काय कप्पाळी शिकणार आहे, बसू दे त्याला शेण काढत. चंपे, सगळं असं आहे बघ. तेव्हा चंपाई माझ्यासारखा सुस्कारा सोडून गप्प राहिली. आमच्या तातूचं मात्र मला एक फार मोठं आश्चर्य वाटत असे. तो आम्हा मुलांशी कधी मोकळा होऊन बोलायचा नाही. नेहमी तो आमच्याशी जेवढ्याच तेवढं बोलायचा, लगेच आपल्या कामाला निघून जायचा. कधी त्याला आम्ही हाकारलं की म्हणे, आत्ता मला वेळ नाही. तसंच कधी मी त्याला थांबवून एखादा छान विनोद सांगितला की तो लगेच माझ्यावर खेकसायचा आणि म्हणायचा, सरस्वते, असले मूर्ख विनोद सांगून माझा वेळ कशाला घेतेस, हे असले विनोद त्या कावत्या मावत्याला जाऊन सांग. एवढं बोलून तो एखादा घमेलं घेऊन गोठ्यात जायचा आणि मी स्वतःशी म्हणायची की हा तातू बावळट आहे. असा हा तातू आता मात्र चंपानं केलेल्या प्रत्येक फालतू विनोदावर खो खो करून दात दाखवत खिदळायचा. त्यावेळी आमचा आबोल तातू तिच्याशी बोलताना एकदम बोलका होऊन जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टीचं मला विलक्षण आश्चर्य वाटत असे. मी चंपाला म्हणालेच की चंपे, आमचा तातू की नाही आम्हा कोणाशी कधी मोकळेपणानं बोलत नाही, तो सदानकदा आपल्या कामात दंग असतो, पण इथं आला की बघ तुझ्याशी किती छान गप्पा मारतो, तुझ्या विनोदावर खो खो करून हसतो. हे कसं? तर ही दुसरी बावळट फक्त ईश्य सरस्वते असं म्हणत लाजली. मी मनात म्हणाले, जाऊ दे, इथे सगळा मूर्खांचा बाजार भरलाय. पण जेव्हा मी हेच तातूला जरा वेगळ्या पद्धतीनं सांगितलं तसं तो गंभीर चेहरा करून मला म्हणाला, सरस्वते, अगं चंपा एक फार हुशार मुलगी आहे, तिचं बोलणं ऐकण्यासारखं असतं, ती फार विचार करून बोलते, तिचे विनोद फार चांगले असतात, ते मला आवडतात. तर तुम्ही पोरी नेहमी मूर्खासारखं बोलता वागता, ते मला नाही आवडत, म्हणून मी तुमचं बोलणं जास्त ऐकत नाही. मग मी रागानं म्हणाले की तातू, तू दीड शहाणा आहेस. आमची जेवणं आटपली की तातू वाड्यात जाण्यासाठी बैलगाडी झुंपत असे. त्यावेळी इरली काकूंच्या दोन्ही वहिनी यशोदा आणि चांगुणा, तसंच आमचे आबा रमा काकू आमच्या प्रत्येकासाठी काही ना काही घेऊन ते बैलगाडीत नीट ठेवत. नंतर आम्ही पोरं चंपा आणि गुणवंतासह आमच्या बैलगाडीत चढलो की त्यावेळी मात्र आम्हा पोरांना कधी एकदा आम्ही आमच्या वाड्यात पोचतो असं व्हायचं. आमची चंपा या प्रवासात नेहमी तातूबरोबर पुढे बसायची. ती आमच्याबरोबर मागच्या बाजूला कधीच बसायची नाही. त्यावेळी आबा तातूला सांभाळून बैलगाडी हाक असं म्हणत असताना तो बैलगाडी हाकायचा आणि आबांना आणि रमा काकूंना आम्ही हात हलवून निरोप द्यायचो. आत्ताही तो फार मजेशीर बैलगाडीचा प्रवास मला आठवतोय. आम्ही पोरं एकमेकांना खेटून बसून गप्पा मारत बसायचो, पण आमच्या पोरांच्या गोंधळात आमचा तातू आणि चंपा मात्र कधीही सहभागी झाले नाहीत. ते फक्त दोघेजणं काहीतरी कुचू कुचू बोलत हसत राहायचे. त्यावेळी मला हेच कळत नसे की दोघं जणू एवढं काय गुपित बोलताय. आमची ती बैलगाडी कालिया नदी पार करून वाड्याजवळ यायच्या आधीच आमच्या बैलांच्या घंटीच्या आवाजाने आणि आमच्या आरडाओरडीने आमचा सगळा वाडा अगदी हातात कंदील घेऊन रस्त्यावरून उभा राहायचा. फक्त माझी आजी आणि गुरुजी ओसरीवर हसत बसलेले असत. त्यावेळी सगळ्या मांजरीवाडीला कळत असे की सातमाईंच्या वाड्यातली पोरं कोल्हापूरहून आली आहेत. त्या शनिवारी रात्री आमचा सगळा वाडा जागा असे, गुरुजीसुद्धा जागे असत आणि रविवारी आमच्या वाड्यात अगदी दिवाळी सण साजरा व्हायचा. त्यात सोमवारी आमची शाळेला दांडी ठरलेली. मंगळवारी मात्र अगदी पहाटे आमचे शंकर काका किंवा बाजीराव काका जीप घेऊन आमच्या वाड्यात हजर होत, तेव्हा आम्ही सकाळी सकाळी कोल्हापूरला निघायचो. जाताना सगळेजण आम्हाला जवळ घ्यायचे, कुरवळायचे. आमच्या आत्याला म्हणे 2-3 वेळा मुंगळ्या रडत दाजी काकांच्या वाड्याकडे बोट दाखवताना दिसला होता. त्या विचित्र गोष्टीचा कोणाला उलगडा झाला नव्हता, पण ती गोष्ट कोणीही आमच्या परसूदादाला किंवा राणी काकूला सांगितली नव्हती. आता मेल्यावर सुद्धा मुंगळ्या त्यांचा वाडा आणि जमीन मागतोय हे आत्या कुठल्या तोंडानं राणी काकूंना सांगणार होती. पण त्यावेळी तो आपल्या मृत्यूचं भयंकर गूढ सांगतोय हे आत्याला कधी कळलं नाही. आमच्या इरली काकू, आत्या, आजी ओसरीवर रात्री सगळे मिळून जेवायला बसलो की आम्हाला प्रत्येकाला त्या प्रत्येक जणी घास भरवीत. आमचे बाबासुद्धा आम्हाला घास भरवत आणि आमच्या आया आपल्या दारात उभा राहून ओल्या डोळ्यांनी त्या सुखाच्या क्षणांना बघत असायच्या. आमचा सखा 1 मिनिट खाली न राहता कोणाच्या ना कोणाच्या कडेवर असायचा. देवा, तो एक एक क्षण इतका मौल्यवान आणि शेवटपर्यंत स्मरणात रेंगाळणारा होता.
कधी एखाद्या व्याकुळ आठवणीनं मन रडत राहतं, तर कधी एखादी आठवण मनाला विलक्षण सुखावते. आणि आता ह्या सगळ्या आठवणी मनाला सुखावणाऱ्या होत्या आणि त्या सुखद आठवणी मी कधीच विसरले नाही. मी तुम्हाला सांगते, कधी रात्री सगळीकडे शांतता असताना जर तुम्हाला अवचित कधी जाग आली, तर तुमच्या त्या जागेपणी तुमच्या आईवडिलांच्या, भावंडांच्या, प्रिय आप्तजनांच्या सहवासातल्या तुमच्या बालपणीच्या विद्यार्थी दशेतल्या आठवणी आठवा आणि बघा, तुमच्या मनाला त्या किती सुखावतात हे तुमच्या लक्षात येईल. यावर्षी शिरगुप्पीला दरवर्षीप्रमाणे म्हाळसादेवीची जत्रा भरली होती. बैलांच्या धावण्याच्या शर्यती, तमाशाचे फड सगळं जत्रेत दरवर्षीप्रमाणे होतं. पण ह्या वर्षी बैलगाडीच्या शर्यतीत मांजरीवाडीतल्या कोणी भाग घेतला नव्हता. आमच्या मांजरीवाडीतलं कोणीही आपले बैल घेऊन त्या शर्यतीत उतरलेलं नव्हतं. आता गावातल्या काही बैलगाड्या या जत्रेला निघायच्या, त्या फक्त नवस फेडण्यासाठी. आमच्याही वाड्यातनं फक्त रामदास काकांची बैलगाडी आमच्या इरली काकूंना आणि सखाला घेऊन निघायची. त्यावेळी आत्या त्यांच्याबरोबर असे. या जत्रेत इरली काकू सखाला म्हाळसादेवीच्या पायावर घालून काही खरेदी करून लगेच परत येत असत. बाकी आमच्या वाड्यातलं त्या जत्रेला कोणी आता विशेष जात नसे. आमच्या राणी काकूचा वाडा मात्र या जत्रेच्या निमित्तानं 4 दिवस आपल्या शिरगुप्पीच्या घरात जाऊन मजेत राहून येत असे. राणीच्या वडिलांनी आपली दोन्ही दुकानं भाड्याने दिली असली तरी घर मात्र त्यांनी भाड्याने दिलं नव्हतं, ते तसंच ठेवलं होतं. कधीकधी राणी काकूचा वाडा त्या घरात जाऊन 4 दिवस राहून येत असे. आमच्या रुही काकूचा आणि मुंगळ्याचा तो वाडा अजून तसा बंद होता, कारण गुरुजींनी त्या वाड्याचं काय करायचं हे अजून ठरवलं नव्हतं. त्याबद्दल त्यांनी काही विचार केलेला असेल, पण ते बोलले नाहीत काही. आणि आजीनी सुद्धा त्यांना काही विचारलं नाही. नाहीतर गुरुजींना वाटलं असतं की ते तिच्या वाड्यात राहत आहेत म्हणून ती विचारतीये. या म्हाळसादेवीच्या जत्रेनंतर लगेच आमच्या कावत्या मावतेची लग्न झाली होती. कावत्या मावतेच्या लग्नानंतर 8 दिवसांनी आमच्या वाड्यात सातमाईंना आणि झापाट्याला वर्षाचं गावजेवण घातलं गेलं. यावेळी लिंबोणी काकांनी सुद्धा सगळ्या भूताखेतांना शिवा भक्ताला बोलवून पानं ठेवली होती, पण गावजेवण मात्र त्याच्या नावानं घातलं नव्हतं, कारण कदाचित त्या गावजेवणाच्या वाट्याचं जेवण शिवा भगत एकटाच जेवला असता. त्यानंतर आमच्या गावात सर्व पितरांच्या जेवणावळीला सुरुवात झाली. आमच्या वाड्यात त्यावेळी आजोबांना, आनंदीच्या कुटुंबाला पानं मांडली तरी आजीनं आमच्या गेलेल्या सखासाठी पान ठेवलेलं नव्हतं. इरली काकूसुद्धा त्याबद्दल काही बोलल्या नव्हत्या. तेव्हा आत्या आजीला म्हणाली की आहे, अगं सखाला पान ठेवायचं नाही ना. इरली काकू पटकन म्हणाल्या, आनंदी अक्का, अगं जिवंत माणसाला कोणी पान ठेवतं का. ते ऐकून आजी मान हलवत इरली काकूंकडे बघून हसली. या पानं ठेवायच्या वेळेला आजीने आरा काकांना, त्यांच्या कुटुंबाला पानं ठेवली तेव्हा ह्यावेळीसुद्धा कुठल्याही पानात किडे वळवळले नाहीत. आजी म्हणाली, आनंदे, इरले, आपलं जेवण आराला, सीताला, गौरीला पोचलं. पण आजीनं यावेळी मुंगळ्याला, रोहीला, धर्म्याला, तानीला किंवा रामशाला कोणालाही पानं ठेवली नव्हती आणि रहीम मास्तरांना आणि त्यांच्या आईलाही पान ठेवलं नाही. आत्यानं त्या सगळ्यांची आठवण काढली तेव्हा आजी म्हणाली, हे बघ आनंदे, ज्या माणसांनी मांजरीवाडीला त्रास दिला त्यांना मी का पानं ठेवू. त्या मुंगळ्याचा किंवा रोहीचा माझा काय संबंध आहे. ते इथे थोडे दिवसाचे पाहुणे होते, त्यांचा पाहुणचार संपला, ते निघून गेले. आता दरवर्षी त्यांना पानं ठेवून त्यांचं कर्ज मी कशाला डोक्यावर घेऊन बसू. आणि रहीम मास्तरमुळे आराच्या संपूर्ण घराण्याची वाट लागली, त्याला का पान ठेवू मी. तेव्हा आत्या गप्प राहिली. आमच्या कावत्या मावतेच्या लग्नाच्या वेळी किन्ना काकांनी आरा काकांना आणि त्यांच्या कुटुंबाला गावजेवणाच्या वेळी पानं ठेवली होती, तेव्हा त्या पानात किड्यांबरोबर लहान लहान हिरवी लाल सापाची पिल्लं वळवळायला लागली. त्या पानानं भयंकर दुर्गंधी सुटली. त्या सगळ्या स्वयंपाकात नंतर किडे आणि ते साप वळवळायला लागले. अगदी उलटी येईल एवढी दुर्गंधी सगळीकडे पसरली. किन्ना काकांनी आरा काकांना शिव्या मारत ते सगळं जेवण फेकून दिलं आणि दुसऱ्या जेवणावळीसाठी दुसरा स्वयंपाक तयार केला. माझ्या आजीचं एक स्पष्ट मत होतं की माणसानं कधीही अल्पसंतुष्ट असावं, म्हणजे तो प्रत्येक बाबतीत संतुष्ट राहतो आणि नंतर त्याचा हिरमोड होत नाही. या सगळ्या गडबडीत आमची कोल्हापूरची अंबाबाईची जत्रा दाराच्या उंबरठ्यावरीनं उभी राहिली. यावर्षीची अंबाबाईची जत्रा खरी जत्रा होती, कारण ह्या जत्रेला आमचा सखा होता आमच्याबरोबर. सगळं गाव जत्रेला येणार होतं. यावेळी आमचे सुरेश, रमेशदादा, आत्मा, तुकादादासुद्धा आले. कावत्या मावत्या आपल्या गरोदर पत्नींना घेऊन निघाले.
यावेळी सगळ्या मांजरेवाडीच्या बैलगाड्या आबांच्या वाड्यासमोर उतरल्या. आजी आणि आत्याच्या गाडीत गुरुजी आपले नवे कपडे घालून, हातात घड्याळ, गळ्यात सोनसाखळी घालून, आत्यानं त्यांना वारंवार खायला दिलेलं खाणं कुर्रम कुर्रम खात आजीशी गप्पा मारत बसले होते. ह्यावेळी फक्त आराकाकांची आणि मुंगळ्याची बैलगाडी नव्हती. त्यावेळी आजीला असं वाटलं की त्या उमद्या आराच्या आयुष्यात असं घडायला नको होतं. कुठल्या गतजन्माच्या कर्माचं फळ आराने आणि त्याच्या कुटुंबानं भोगलं देव जाणे. ह्या जत्रेच्या वेळी आता त्या 2 बैलगाड्या नव्हत्या आणि पुढेही कधी असणार नव्हत्या. ह्यावेळी आबांनी वाड्याभोवती भव्य मंडप घालून जय्यत तयारी केली होती. येताना आजींनी सातमाईंच्या जेवणा खाण्याची आणि त्यांना समया लावण्याची जबाबदारी आमच्या कुलू किरय्यावर सोपवून, सातमाईंना तुम्हाला जत्रेवरून खायला आणते, आत्ता रामोशाच्या हातचं जेवा असं सांगून, झपाट्यालाही खायला आणते असं सांगून आजी निघाली. आमचा आबांचा वाडा पाहुण्या मंडळींनी अगदी भरून गेला होता. आमचे आबा, लंगडा किन्ना काका, सदप्पा, जैता काका, परसूदादा, माझे बाबा, काका मोठमोठ्यानं हसत बोलत होते. तर बाजीराव आणि शंकर काका गुणवंताबरोबर गावकऱ्यांची नीट व्यवस्था बघण्यात गुंतलेले होते. रमा काकू, इरली काकू, आमच्या आया आणि आत्या उठल्या माजघराकडे गेल्या होत्या. गावातल्या अनेक बायका त्यांच्या मदतीला होत्या. आमची जेवणं आटपली आणि आमच्या प्रत्येक कुटुंबाच्या बैलगाड्या आंबेच्या मंदिराकडे निघाल्या तेव्हा रमा काकूंच्या माजघरात शिरलेल्या आमच्या मंगी काकू आंबाच्या दर्शनाला आल्या नाहीत. त्या इतर बायकांबरोबर चुलीजवळ बसून भाकऱ्या बडवत राहिल्या. तेव्हा आजी तिथे गेली आणि म्हणाली, मंगे, पोरी नागो आणि तातूसाठी आंबाच्या रक्षणाचा पदर मागायला तुला यावं लागेल. हे बघ, तुझा आंबाचा पदर मागून झाला की मी बाजीरावला लगेच तुला जीपमधनं वाड्याकडे सोडायला सांगते, मग तर झालं. तेव्हा मंगी काकू नाईलाजानं भय म्हणून उठल्या. आम्हा सगळ्यांचं आंबेचं दर्शन घेऊन झालं तसं बाजीराव काकांनी तातडीनं मंगी काकूंना आपल्या जीपमधनं वाड्यात पोचवलं आणि परत आले. आम्ही सगळी मंडळी आंबेचं दर्शन घेऊन आपापल्या मंडळींबरोबर जत्रेत फिरायला गेलो तेव्हा बिचारे आमचे नागो काका तातूला घेऊन एकटेच जत्रेत फिरून पाळण्यात बसून आजीजवळ येऊन बसले. तातू आत्मा तुका दादाबरोबर जत्रेत फिरायला गेला. या आंबेच्या जत्रेच्या वेळी एक घटना घडली. माझी आजी आणि गुरुजी जत्रेला गर्दी असल्यामुळे देवळाच्या पायरीवर बसले होते. आत्या, रामदास काका आणि इरली काकूबरोबर सखाला घेऊन जत्रेत फिरायला गेली होती. इथे आजी गुरुजींशी गप्पा मारत बसली असताना नागो काका उठले आणि म्हणाले, आई, मी मंगीसाठी काहीतरी घेऊन येतो. गुरुजी, तुम्हाला काही हवं आहे का? नाही नाही नागो पोरा, मला काही नको, पण मंगी पोरीला वेणी घ्यायला विसरू नको. हे ऐकून आजी हसली. आजी त्यावेळी गुरुजींना म्हणत होती की गुरुजी, सखानंतर आमचं हे असं आंबेच्या जत्रेला येणं थांबलं होतं. म्हणजे तेव्हा आमच्या गावच्या बैलगाड्या आबांच्या अंगणात थांबत नव्हत्या, तर देवळाच्या पटांगणात थांबत होत्या. आजी हे म्हणत असताना तो मल्हाररावांचा तुषार पत्नीसह अचानक तिथे आजीला बघून आला. आल्या आल्या म्हणाला, आपण सातमाईंच्या वाड्याच्या खोत आजी ना? मी तुषार, मी ओळखला आपल्याला, तुम्ही ओळखलत का? आजी म्हणाली, ओळखलं, आम्ही सगळे ठीक आहोत. आराचं कुटुंब ठीक आहे. गौरीचं लग्न झालं, ती मुंबईला आहे. तुझं लग्न झालं ना? तुझं सगळं ठीक चाललं आहे ना? तशी तुषारनं मान हलवली आणि तो खिन्नपणे म्हणाला, आजीबाई, तुमच्या गावचा लंगड्या किन्ना आणि तो मुंगळ्या या दोघांनी आमच्या बाबांना भेटून आराकाकांबद्दल सगळं काही सांगितलं आहे. तेव्हा आम्हाला ते ऐकून फार वाईट वाटलं होतं. हे ऐकलं आणि आजी कोणीतरी थोबाडीत मारल्यासारखी गप्प झाली. त्यावेळी तुषारची पत्नी अंजली आजीचं ते उतरलेलं तोंड बघून पुढे येत म्हणाली, आजीबाई, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. अहो, एक जण गावाची आबरू झाकायला बघतो तर दुसरा ती उघडी करायला बघतो. म्हणूनच म्हणतात ना आजीबाई, गाव तिथे महारवाडा असतो. तेव्हा आजी तुषारकडे बघत म्हणाली, पोरा, तुषारा, तुला फार समजूतदार पत्नी मिळाली आहे. ही पोर तुझा संसार नीट करेल. या प्रकरणानंतर जेव्हा लंगड्या किन्ना काका तिला भेटले तेव्हा ती त्यांना काही बोलली नाही, कारण आता आरा काकांचं प्रकरण जुनं झालेलं होतं आणि माझी आजी जुनी भूतं उकरून काढणाऱ्यांपैकी नव्हती. आणि आता किन्ना काकांना बोलून काही फायदाही नव्हता. सगळं संपलेलं होतं. ती नंतर छान अंबाबाईची जत्रा संपली आणि उरल्या होत्या त्या फक्त जत्रेच्या मधुर आठवणी. श्रोते हो, सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचे रान या कादंबरीच्या दुसऱ्या भागाचा म्हणजे सीझन 2चं हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.
तोपर्यंत नमस्कार.